यापैकी कोणत्याही कंपनीचं दूध जर तुम्ही पीत असाल ना तर आताच सावध राहा, कारण याच्यामध्ये जो बॅक्टेरिया आढळला ना तो तुमच्या जीवावरही उठू शकतो. तर रिसेंटलीच ट्रस्टिफाईड नावाच्या एका युट्यूब चॅनलने मदर डेअरी, अमूल आणि कंट्री डिलाइट या कंपन्यांचे दूध आहेत ना ते लॅब टेस्टिंगसाठी पाठवले होते. आणि सगळ्यात शॉकिंग गोष्ट म्हणजे या तिन्ही कंपन्यांच्या दुधामध्ये कॉलिफॉर्म नावाचा बॅक्टेरिया आढळला आहे. आता हा तोच बॅक्टेरिया आहे जो ह्युमन वेस्ट आणि गटाराच्या पाण्यात आढळतो. तर आता हा बॅक्टेरिया दुधात कुठून येतो तर गायीच्या शेणामधून किंवा दूषित पाणी जे असतं त्याच्यातून हा दुधामध्ये येतो. आणि कंपन्या यासाठी पॅस्चरायझेशन ही प्रोसेस वापरतात. याच्यामध्ये ते काय करतात तर दुधाला गरम करून म्हणजे उष्ण करून त्याच्यातून हा बॅक्टेरिया संपवतात. पण तरी सुद्धा ज्यावेळेस लॅबमध्ये ब्लाइंड टेस्टिंग करण्यात आली त्यावेळेस या कंपन्यांच्या दुधामध्ये हा बॅक्टेरिया FSSAI ने ठरवलेल्या सुरक्षित लिमिटपेक्षाही कित्येक पटीने जास्त होता. आता तुमच्या घरात सुद्धा तुमच्या घरातच काय तर देशातल्या 60% पेक्षा जास्त घरांमध्ये हे पॅकेट मधलं दूधच वापरलं जातं. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती तुमच्या ओळखीतल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. आणि त्याचसोबत हा व्हिडिओ तुमच्या स्टोरीजवर शेअर करून जास्तीत जास्त लोकांना अवेअर करायचं काम सुद्धा नक्की करा.